महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035 जनसंकल्प विदर्भ 2035च्या कार्यक्रमाचं महासागरने ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे, या ठिकाणी बऱ्याचशा पुरस्कारार्थ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. खरं तर आपल्यासोबत माधव सर आहेत. काय सांगाल सर? खरं तर आज पाण्याची गरज विदर्भाला आहे, पण विदर्भामध्ये पाणी नाही. विदर्भामध्ये पाणी नाही, पाणी भरपूर आहे. पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात पडतं, पण त्याला अडवून जिरवणे हा उपक्रम करण्यात आपण मागे राहिलो. म्हणून आम्ही विकास पुरुष गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेत 25 वर्षापूर्वी एक NGO स्थापन केली, पूर्ती सिंचन समृद्धी संस्था. आणि तामसवाडा पॅटर्न, पावसाच्या पाण्याचं संवर्धन, साठवण, भूजल पुनर्भरण हे शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर रिझल्ट कसे मिळतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि गडकरी साहेबांची संकल्पना आहे की ग्रामीण भागासाठी कोरडवाहू क्षेत्रात नॉन कमांड एरियामध्ये खऱ्या अर्थाने या कामांची गरज. ते कामं आम्ही 25 प्रोजेक्ट 25 वर्षामध्ये पूर्ण केले, ज्याला ग्लोबल अवॉर्डपर्यंत हे मिळाले. आणि शासनाने तामसवाडा पॅटर्न केंद्राने ॲप्रूव्ह केला आणि त्याच्यावर पुस्तक काढलं. आणि त्या पॅटर्नवर आम्ही 100 गावामध्ये सफलतापूर्वक काम केलं. या कामाचं जे काही इव्हॅल्युएशन आहे, इम्पॅक्ट आहे, हा आम्ही अभ्यास करतो आणि त्याच्यानंतरच पुढे जातो. त्याच्यात ते सफलता सिद्ध झाल्यामुळे आम्ही जिथे काम केलं तिथे पाण्याची कमतरता नाही, भूजलाची कमतरता नाही. आणि भूजलाचं आपण दोहन केलं, पण त्याच्यामध्ये ॲड केलं नाही, बचत केली नाही. तर आम्ही कृत्रिम भूजल पुनर्भरण करून 70 फुटाचं पाणी 10 फूट 15 फुटावर आणलं. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सर्वे झाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा. तर त्या गावातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 3 पट झालं. ते रजिस्टर्ड करून त्यांनी आम्हाला अप्रूव्ह करून दिलं. खरं तर प्रयत्न केला तर नक्कीच पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, हेच या ठिकाणी कळतंय. आज आपण वळूयात आजच्या ह्या कार्यक्रमाकडे आणि पाहूयात की जलसमृद्ध विदर्भ 2035 नक्की काय. महासागर न्यूज.